नमस्कार मंडळी, जय खानदेश. कसे आहात सगळे? मी सुद्धा मजेत आणि फर्स्ट क्लास आहे. फक्त मडला शूट लागल्यावर कधी कधी माझी धावपळ होते, कारण की ट्रॅव्हलिंग मध्येच खूप जास्त वेळ जातो आणि पॅकअप कधी होतं हे काही फिक्स नसतं. मी सेटवर पोहोचले, मस्तपैकी फ्रेश झाले, थोड्या वेळ बसले. स्क्रिप्ट आली होती, स्क्रिप्ट वाचून घेतली. स्पॉट दादांनी नाश्ता आणून दिला होता. चहा कॉफी मला ते रोज विचारतात, पण मी चहा कॉफी वगैरे काही घेत नाही. आणि आज सगळ्यांचा फेवरेट नाश्ता होता. म्हणजे काय, सर्व आर्टिस्ट लोकांना नक्की रिलेट होईल. सांभार, चटणी आणि इडली असली की आम्हाला खूप बरं वाटतं. मेकअप केला, छान रेडी झाले, रंगदेवतेला प्रार्थना केली आणि खरंच जे आमचा मेकअप करतात, आमच्या कलाकारांवर एफर्ट्स घेतात, त्या मेकअप दादाला मी रोज, म्हणजे मी नाही, सगळेच कलाकार थँक्यू बोलतात. सेटवर जाऊन सगळ्यांना हाय हॅलो केला आणि सीनला सुरुवात झाली. आणि आज आमच्या सेटवरती एक गोड मुलगी आली होती, तिचा आणि माझा सीन सोबत होता. ती होती म्हणून अजून काही मुलं आले होते आणि मी थक्क होऊन त्या मुलीचा सीन बघतच राहिले होते, कारण की कधी कधी मला असं वाटतं मी फार लेट सुरुवात केली ह्या इंडस्ट्रीमध्ये यायला. असं वाटत होतं जर का हिच्या वयाची मी असताना सुरुवात केली असती तर आज कुठेतरी मी वेगळी राहिली असते. त्यानंतर परत इव्हिनिंगचा नाश्ता आला. आम्ही दोघींनी मजा मस्ती केली. ती छोटीशी मुलगी मला डान्स करून दाखवत होती. परत माझे 2 सीन बाकी होते. हे असं शूट होत असतं. मी फार कमी शूट करते, कारण की बीटीएस शूट करणं कधी कधी अलाउड नसतं. पॅकअप झालं, मेकअप रिमूव्ह केला आणि घरी यायला निघाले. मला स्टेशनला न जाता मी जेट्टी करून डायरेक्ट वर्सोवा गेले. वर्सोवावरून घाटकोपर आणि घाटकोपरवरून डायरेक्ट कल्याण. माझ्या डोक्यात नेमकं काय चालू होतं काय माहिती. एक्झिटच्या वेळेस पण मेट्रोचं तिकीट लागतंय माहिती होतं, तरी ते माझ्याकडनं चुरगळलं गेलं. बाय.